ओम शांती. नवरात्रीच्या या पावन पर्वाच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रीमध्ये आपण एक एक देवीच्या भावार्थाला समजून घेत आहोत, तिच्या सद्गुणांना जाणून घेत आहोत आणि त्या सद्गुणांना आपल्या जीवनात उतरवण्याचा विशेष प्रयत्न करत आहोत. त्यापैकी जी देवी दुर्गा आहे, विशेष 9 दुर्गाच्या रूपात जिची आपण नवरात्रीमध्ये आराधना करत आहोत. तर दुर्ग हा एक संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे. दुर्ग म्हणजे किल्ला, आणि किल्ल्याला जिंकणं हे फार अवघड असतं. तर देवी दुर्गा म्हणजे एक प्रकारची दुर्ग किंवा किल्ल्याच्या स्वरूपात आहे. किल्ला म्हणजे एक मजबूत स्थितीचं प्रतीक आहे आणि दुर्गा देवी सुद्धा अशाच श्रेष्ठ स्थितीचं प्रतीक आहे. दुर्गा म्हणजे दुर्गुण नाशिनी. दुर्गा अर्थात दुर्गती नाशिनी. दुर्गा अर्थात दरिद्री नाशिनी. तर या सगळ्या सद्गुणांचं दिव्य रूप म्हणजेच दुर्गा आहे आणि इतकी उंच श्रेष्ठ स्थितीचं प्रतीक ही देवी आहे. तर आपणही या देवीकडून हाच आशीर्वाद मिळवूया. स्वतःला सुद्धा दुर्ग म्हणजेच किल्ल्याप्रमाणे मजबूत घडवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला देवी मातेचा आशीर्वाद घेऊन आपल्यामधल्या दुर्गुणांचा नाश करायचा आहे. जी व्यक्ती दुर्गुणांचा नाश करू शकेल तीच दुर्गती नाशिनी आणि दरिद्री नाशिनी होईल. म्हणजेच स्वतःच्या जीवनामध्ये आनंद, प्रसन्नता आणि शक्तीचं एक दिव्य स्वरूप घडू शकेल. त्याचबरोबर देवी दुर्गाचं जे स्वरूप आहे, अभय स्वरूप आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं भय तिला नाही. म्हणूनच तिचं आसनही वाघावर बसलेली दाखवलेलं आहे. वाघ म्हणजेच वाघासारखी परिस्थिती, भयानक परिस्थिती आली तरी त्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा अचल अडोल स्वरूपात राहणारी, कुठल्याही भयानक परिस्थितींची भीती जिला कधीच वाटत नाही, अभय रूपाने जी भयानक परिस्थितींना तोंड देणारी अशी अभयदायिनी देवी दुर्गा आहे. तर आपल्याला सुद्धा आज या 21व्या शतकामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यायचं आहे. रोज नवीन नवीन संकट आपल्या समोर येत आहेत आणि अशा या युगामध्ये आपल्याला या संकटांना तोंड देण्यासाठी, अशा असुरक्षित विश्वामध्ये स्वतःला सुरक्षित अनुभवण्यासाठी आपल्याला सुद्धा अभय स्वरूप धारण करायचं आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण आपल्यातील दुर्गुणांना संपवू तर आपणही अशाच प्रकारे अभय स्वरूप बनून वाघासारख्या मोठ्या मोठ्या परिस्थितींनाही सहज पार करू शकू, भयानक संकटांना सहज तोंड देऊ शकू आणि इतक्या सहज रूपाने जीवनात आपली उन्नती आणि यश अनुभव करू शकू. चला तर मग देवी दुर्गाकडून आपण अभयदानाचं वरदान मिळवूया, दुर्गुणांना नाश करण्याची शक्ती अनुभवूया आणि स्वतःच्या त्याचबरोबर दुसऱ्याच्या जीवनातील दुर्गुणांना संपून सर्वांसाठी दुर्गती नाशिनी बनूया आणि किल्ल्यासारखी एक अटळ आणि मजबूत मनस्थिती घडूया. विशेष स्वरूपात या नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करण्याची एक प्रथा आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये भक्त मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा उपवास करत असतात. उपवास करणं ही सुद्धा स्वतःमध्ये एक साधना आहे. काही लोक एकदम निरंकार उपवास करतात, काही लोक फक्त एक वेळेस जेवण करून हा उपवास करतात, तर काही जण, काही भक्त फराळाचं खाऊन ही उपवासाची साधना करत असतात. या उपवासाच्या मागे हीच एक भावना आहे की अशा प्रकारचं उपवास केल्याने देवी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनातील सगळ्या आशा अपेक्षांना पूर्ण करेल. या उदात्त भावनेने भक्त उपवास करत आहे. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे, देवी माता म्हणजे अन्नपूर्णा असं म्हटलं जातं. अन्नपूर्णा जी अन्न देणारी, अन्न पुरवणारी, अन्नदायिनी आहे आणि या देवींकडूनच
प्रसन्नता आणि आशीर्वाद अनुभवण्यासाठी आपण स्वतःच उपवास करत आहोत. तर हा उपवास खरोखर सार्थक ठरत आहे का? हा उपवास देवी मातेला प्रसन्न करत आहे का? हा प्रश्न ज्याने त्याने आपल्याला स्वतःला विचारायची आवश्यकता आहे. कारण देवी एक माता आहे, अन्नपूर्णा आहे आणि कोणतीही माता आपल्या पुत्रांना उपाशी ठेवू शकत नाही, उपाशी बघूही शकत नाही. आणि आज आपण तिलाच प्रसन्न करण्यासाठी स्वतः उपाशी राहतोय, म्हणजे उपवास करतोय. उपवास करण्याची ही जी साधना आहे, या मागचा भावार्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. उपवास म्हणजे उप अधिक वास. उप म्हणजे वरती, उपर, वास करणं, निवास करणं. मन आणि बुद्धीने नेहमी ईश्वराच्या जवळ वास्तव्य करणं, ईश्वराच्या जवळ राहणं, निवास करणं म्हणजे उपवास आहे. आणि आपण जर थोडंसं आत्मनिरीक्षण केलं तर लक्षात येईल, उपवासाच्या या दिवसांमध्ये ईश्वराची निकटता साधण्यापेक्षा भगवान से भी ज्यादा भोजन का ही ध्यान होता है असं म्हटलं जातं. तर असा उपवास सार्थक ठरू शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचा उपवास करण्याऐवजी आपण आपल्या मन बुद्धीचा उपवास साधावा. आणि जर काहीही न खाता राहणं, तर हे सुद्धा एक उपवास चांगलाच आहे, जेणेकरून या शरीराला सुद्धा, शरीर एक मशीन आहे, तर या शरीराला सुद्धा एक प्रकारचं आराम मिळेल, डिटॉक्सिफिकेशन होईल, शरीराचंही शुद्धीकरण होईल. परंतु आत्मशुद्धीकरणासाठी मन बुद्धीचा उपवास हे आवश्यक आहे. सात्विक विचारांचा उपवास करायची आवश्यकता आहे. स्वतःमध्ये सात्विक विचार, शुद्ध विचारांचं भोजन स्वीकारण्याची, सेवन करण्याची आवश्यकता आहे. आणि उपवासामध्ये आपण ज्या अन्नाचा त्याग करतो, तर अन्नाचा त्याग देवीला अपेक्षित नसून आपल्यामधल्या काही ना काही दुर्गुणांचा, वाईट संस्कारांचा त्याग देवीला आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि जर नवरात्रीमध्ये आपण ही धारणा केली की आपल्यामधल्या कुठल्या ना कुठल्या वाईट संस्कारांना आपण पूर्णपणे त्यागत आहोत, सोडून देत आहोत, पुन्हा कधीही त्याला आपण स्पर्श करणार नाही किंवा त्या संस्काराला धरून आपण कुठलंही कुकृत्य करणार नाही, अशा प्रकारचं आचरण घडवणं म्हणजे उपवास करणं. आणि असा उपवास केल्याने आपल्या जीवनातही प्रसन्नता येईल, जीवनात सद्गुणांची धारणा होईल. आणि इतक्या सुंदर साधनेने, अशा उपवासाने देवी प्रसन्न होईल आणि मनवांछित फळ आपल्याला देईल. म्हणजेच आपल्या सर्व आशा, आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील. चला तर मग आपण नवरात्रीमध्ये विशेष प्रकारची उपासना किंवा एक खरा उपवासाचा अर्थ समजून घेऊन ही साधना करूया आणि स्वतःच्याच दुर्गुणांना मिटवून देवी दुर्गाचं स्वरूप घडायचा प्रयत्न करूया. आणि दुर्गा देवीसारखंच अभय स्वरूप बनून सर्वांनाच या दुर्गुणापासून आणि दुर्गतीपासून, दरिद्रीपासून सोडवण्याचा आपणही प्रयत्न करूया. ओम शांती.